शिवराय, जय भीम, जय लवजी। आज फादर्स डे। माझ्या सर्व तमाम बंधू भगिनींना फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा। आणि काल आपण ऐकलं असेल की मुस्लिम समाजाला वक्फ बोर्डाला यांनी 10 कोटी बजेट दिलं, तर लगेच मनसेचे प्रकाश महाजन, विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख यांनी कडवडून विरोध केला की त्यांना द्यायची गरज काय। आज तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून तुम्हाला मिळालं तर ते तुम्हाला चांगलं आहे। म्हणजे हिंदूंना ज्या आहेत, मग तिथं महात्मा फुले असेल, अण्णाभाऊ साठे असेल, यांचे सगळ्याकडनं आलेलं चालतं, पण मुस्लिम समाजाला जर तुम्हाला दिलं तर तुम्हाला लगेच कडू यायला लागलं। त्यामुळे माझ्या मुस्लिम बांधवांना आता उद्या बकरी ईद आहे, एक निश्चय केला पाहिजे की काय झालं तर यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे की जे धर्मनिरपेक्ष असेल, जातीपातीचं राजकारण करणार असेल, अशा महाविकास आघाडीला आपल्या सर्वांनी निवडून द्यायचे। आणि एक चांगली काय गोष्ट झाली, ह्या तिन्ही महाविकास आघाडीच्या शिवसेना बाळासाहेब ठाकरे असेल, उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब असेल, राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण होते, या सगळ्यांनी काल एक संयुक्त अशी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी कबूल केलं की काही झालं तर जे आमदार सोडून गेलेत, म्हणजे शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, त्यांना परत घेणार नाही। तर अशीच भूमिका ही काँग्रेसने घेतली पाहिजे की ज्या लोकांनी आता महाविकास आघाडीचं काम नाही केलं त्या लोकांना आता घरी बसवलं पाहिजे आणि त्यांना घरी हाकललं पाहिजे। ही लक्षात ठेवा, कारण ही काळाची गरज आहे। जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर सरकार आणायचं असेल तर ही पाऊल काँग्रेसने घेतलंच पाहिजे, लक्षात ठेवा। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।